नमस्कार, मी आनंद. मातृका हॉस्पिटलमध्ये मी फर्स्ट डे जेव्हा इथे आलो होतो ना, त्यावेळेसच मॅडमनी जी आम्हाला कॉपरेट केले, ज्या ज्या पद्धतीने आमच्यासोबत मॅडमनी बोलल्यात ना, तर आम्ही इथलेच होऊन गेलो, बिलकुल फॅमिली आहे. हे आमचा सेकंड टाइम आमचा एक्सपिरियन्स आहे. त्याला हा एक्सपिरियन्स तुम्ही माझ्या वाईफच्या तोंडाने ऐकू शकता. म्हणजे या अगोदर आम्ही 1-2 हॉस्पिटलमध्ये गेलो, पण एक मदरहूडचा जो टच असतो, तो मला तिथे फील नाही झाला. पण मॅडमशी जेव्हा आम्ही मिळालो, इथले स्टाफ लोकं, मॅडम सगळेच एकदम मस्त पोलाइटली आमच्याशी बोलले आणि एक फॅमिलियर जे वातावरण असते ते आम्हाला इथे खूप मस्त प्रकारे आम्ही आमची पॅरेंटिंग जर्नी जी होती ती खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केली. आणि सेकंड टाइम पण आम्ही मग येथेच आलो हिच्या वेळेसही. पहिला आम्हाला मुलगा आहे, त्याचं हो. नाव अंगद आहे, आणि सेकंड टाइम ही मुलगी झाली, तिचं नाव अजून डिसाईड नाही केलं आम्ही. बाकी मातृका हॉस्पिटलमध्ये तुम्ही यावंच असं म्हणण्यापेक्षा तुम्ही एकदा येऊन बघा, हे मी तुम्हाला म्हणू इच्छेल. कारण एकदा जर तुम्ही आता इथे एवढी क्लीन आणि एवढे व्यवस्थित प्रकारे सांभाळलं जातं आपल्या पेशंटला, आणि ते क्लीन वातावरण आहे ना, की तुम्हाला स्वतः इथून जावं वाटणार नाही. इव्हन तो माझे जेवढे काही नातेवाईक इथे आले ना, ते सगळ्यांनी म्हणले की आमच्या जेव्हा मॅटर्निटीचा जेव्हा टाइम येईल, माझे काही फ्रेंड्स आले काही, तर आम्ही इथेच म्हणजे कोणालाही रेकमेंड करू की मातृका हॉस्पिटलमध्ये जायला हवं. असं काही जर्नी होती आमची. त्याच्यामुळे मी धनश्री मॅडमला थँक्यू सो मच म्हणू इच्छितो. तुम्ही पण थँक्यू सो मच म्हणून द्या धनश्री मॅडमला. मॅडमला थँक्यू पेक्षाही म्हणजे एक फॅमिलीच्या ज्या आपल्या आई वडील जे काही असतात तसंच एक नातं जुळून गेलंय मॅडम सोबत. थँक्यू हा शब्द पण खूप छोटा वाटतोय मॅडमसाठी. चलो ठीक आहे. थँक्यू सो मच मातृका फॅमिली. थँक्यू सो मच धनश्री मॅडम.